हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला हे मोत्याचं स्वास्तिक कसं बनवायचं ते दाखवणार आहे. मोत्याचे स्वास्तिकचा हा दुसरा प्रकार आहे. याआधी सुद्धा मी मोत्याचे स्वास्तिकचा एक व्हिडिओ अपलोड केला आहे. या स्वास्तिकसाठी मी 4 नंबरचे पांढरे आणि लाल मोती वापरले आहेत. तुम्ही लाल मोत्याऐवजी सोनेरी मोती सुद्धा वापरून हे स्वास्तिक तयार करू शकता. अतिशय सोपे असे हे मोत्याचे स्वास्तिक आहे. तुम्ही नक्की बनवून पहा. फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका. यामुळे जे नवीन नवीन व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येतं. चला तर हे मोत्याचं स्वास्तिक कसं बनवायचं ते पाहूया. यासाठी मी घेतले आहेत पांढरे मोती 4 नंबरचे, लाल मोती घेतले आहेत 4 नंबरचे, टंगूस लागणार आहे आपल्याला, सुई लागणार आहे आणि कात्री. आपण सुईमध्ये डबल धागा ओवून घेतलेला आहे. पहिल्यांदा आपल्याला 4 लाल मोती घालून घ्यायचे आहेत आणि याचा एक चौकोन तयार करायचा आहे. जो पहिला मोती आहे त्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि इथे आपण गाठ मारणार आहोत. एक चौकोन तयार झालेला आहे. जो पुढचा मोती आहे त्यातून आता मी सुई बाहेर काढलेली आहे. जो एक्स्ट्रा धागा आहे तो कट करायचा आहे. आता आपण धाग्यामध्ये 5 पांढरे मोती घालणार आहोत. ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली आहे त्यामधूनच आता पुन्हा आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. यानंतर त्याचा जो पुढचा मोती आहे त्यातून सुई बाहेर काढायची आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 4 मोती घालायचे आहेत पांढरे. मोती व्यवस्थित मागे सरकवायचे आहेत. आता जी पहिली पाकळी आहे त्याच्या या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. ही जी पहिली पाकळी आहे याच्या या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. त्याच्यानंतर हा पुढचा लाल मोती यातून सुई बाहेर काढलेली आहे. तुम्ही बघू शकता मी 2 मोत्यांमधून सुई बाहेर काढलेली आहे, एक पांढरा आणि लाल. आता आपल्याला हा जो पुढचा लाल मोती आहे यातून सुई बाहेर काढायची आहे. धाग्यामध्ये आता आपल्याला 4 पांढरे मोती घालायचे आहेत. मोती व्यवस्थित मागे सरकवायचे आहेत. हा पांढरा मोती आणि त्याच्या पुढचा हा लाल मोती, या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. आता हा लाल मोती आणि त्याच्या पुढचा जो पांढरा मोती आहे त्यातून सुई बाहेर काढणार आहोत.
हे तिन्ही फुलांचे मी धागे व्यवस्थित कट करून लपवून घेतलेले आहेत. आता आपल्याला या पाकळीला जे पुढचं फूल आहे ते जॉईन करायचं आहे. या पाकळीला आपल्याला जे आपलं पुढचं फूल आहे ते जॉईन करायचं आहे. फूल जॉईन करण्याची पद्धत तीच आहे. या फुलाची ही जी पाकळी आहे त्याच्या तिसऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. तिसऱ्या मोत्यातून मी सुई बाहेर काढलेली आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा धाग्यामध्ये एक मोती घालायचा आहे. एक, दोन, तीन. तीन मोत्यातून मी सुई बाहेर काढलेली आहे. आता आपण हे आडव्या पद्धतीने सुद्धा फूल कसं जॉईन करायचं ते सुद्धा पाहिलं आहे. अशाच प्रकारे पुढची 3 फुलं आपल्याला जॉईन करून घ्यायची आहेत. तुम्ही बघू शकता मी एकूण इथे ही 5 फुलं उभी आहेत आणि 2 फुलं आडवी केलेली आहेत. तशीच आपल्याला इथे सुद्धा 2 फुलं जॉईन करायची आहेत. जशी आपण इथे केली आहेत तशी आपण इथे 2 फुलं जॉईन करणार आहोत. तुम्ही बघू शकता मी टोटल ही इथे 2 फुलं आणि वरती 2 फुलं आणि मध्ये 5 फुलं जॉईन केलेली आहेत. आता आपण अशी 3 फुलं केलेली आहेत आणि या बाजूची 3 फुलं. हे एक एक फुलाने आपण या दोन्ही पाकळ्यांना जॉईन करणार आहोत. इथे एक फूल आणि इथे एक फूल. हे फूल आपण जे बनवलं आहे त्याची एकच पाकळी पूर्ण केलेली आहे आणि दुसऱ्या पाकळीसाठी 2 मोती घातलेले आहेत पांढरे. तर आता आपण या डिझाईनला आता हे फूल जॉईन करायचे आहेत. या दोन्ही फुलांना हे फूल आपण मध्यभागी जॉईन करणार आहोत. तुम्ही बघू शकता हे जे फूल आहे त्याचा हा तिसरा मोती आहे त्यातून मी सुई बाहेर काढलेली आहे. या तिसऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. धाग्यामध्ये आता आपल्याला एक मोती घालायचा आहे. मोती व्यवस्थित मागे सरकवायचा आहे. जी पहिली पाकळी आहे त्याचा हा पांढरा मोती आणि पुढचा लाल मोती या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. अशा प्रकारे आपली ही पाकळी या फुलाला जॉईन करून झालेली आहे. आता आपण बाकीच्या पाकळ्या पूर्ण करून घेणार आहोत. तिसरी पाकळी आपली आता पूर्ण करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला धाग्यामध्ये 4 मोती घालायचे आहेत. दुसऱ्या पाकळीचा जो पांढरा मोती आहे त्यातून सुई बाहेर काढायची आहे. त्याच्यानंतर जो लाल मोती आहे त्यातून सुई बाहेर काढायची आहे. या पांढऱ्या मोत्यातून आणि त्याच्यानंतर पुढचा जो लाल मोती आहे त्यातून सुई बाहेर काढायची आहे. आता जो लाल मोती आहे त्यातून सुई बाहेर काढायची आहे. अशा पद्धतीने आपली तिसरी पाकळी सुद्धा पूर्ण झालेली आहे. आता या लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. त्याचबरोबर जो पुढचा पांढरा मोती आहे त्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची आहे.